महापालिका निवडणुकीचं वारं आता सर्वत्र पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता भारतीय जनता पार्टीमध्ये आयतांची संख्या वाढलेली आहे। आपण जर बघितलं तर आज जे आहे नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीमध्ये वैतरणा नारंगी या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे। हे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि यांनी आज आमदारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आपण आज पक्षप्रवेश केलाय, काय वाटलं तुम्हाला की आज पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीत करावा म्हणून? प्रथमतः मी हरेश्वर पाटील वॉर्ड क्रमांक 1 मधून जिथं माझं कार्यक्षेत्र आहे, मी कोणी मोठा नेता नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे, एक समाजसेवक आहे। परंतु काय माहिती आहे का, ज्या वेळेस आपल्याला एखाद्याच्या अडीअडचणीमध्ये जर मदत पडली तर आपण जे आमचे पूर्वीचे आपा त्यांच्याकडे आपण जायचो। त्याच्यानंतर गेल्यानंतर तिकडचे काही स्वयंघोषित नेते आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं काम होत नव्हतं त्यांच्याकडे, आणि ते कुठेतरी मनाला दुःख होत होतं। जर आपलं काम जर समोरच्याकडनं होत नसेल तर आपण त्या पक्षात राहून आपला उपयोग काय? आम्ही कोणी नेते नाही, आम्ही कोणी लीडर नाही, पण आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहे। आणि मी सामान्य कार्यकर्ता एक असा आहे की माझ्या जोडीने कमसे कम 200-250 कार्यकर्ते आहेत जे पक्षाचं काम करत होते। आज आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही भारतीय जनता पार्टी जे राष्ट्रीय पक्ष त्याच्यामध्ये आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे। त्याला कारण असं की आमचे आजचे प्रेझेंट आमदार राजन आप्पा नाईक यांची एकदाच गळाभेट झाली। त्याच्यानंतर त्यांना आम्ही आमचा विषय सांगितला आणि त्या विषयासाठी त्यांनी लगेच होकार दिला। त्याने त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं, आमची फाईल मागवली। आमच्या जमिनीचा विषय आहे ज्याच्यामध्ये गेली 30 वर्ष आम्ही झगडतोय। 2022 पासून आमच्या 2012 पासून आमच्या जागेमध्ये CFC टाकलेला आहे, तो CFC अजून पण हटत नाही। 135 एकरचा प्रश्न आहे, आम्ही जायचं कोणाकडे? ह्या उद्देशाने आम्ही सर्व भूमिपुत्र एकत्र झालो आणि आम्ही विचार केला की जो आजचा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, आणि आजचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ, यांच्या प्रमुखतेखाली हा राष्ट्रीय पक्ष जो आहे, जे सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून आमची कुठेतरी भूमिपुत्रांना आम्हाला न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही सगळे भूमिपुत्र एकत्र आलेलो आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे। निश्चितच आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झालेला, मी दादा काय सांगाल, कशा पद्धतीचा पक्षप्रवेश आहे? आज हे हरेश्वर पाटील यांनी आपल्या 200 कार्यकर्त्यांसकट आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आमदार राजन नाईक साहेब यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। आपण बघत असतील की इथले स्थानिक असो या इथले सगळे नागरिक असो आज भारतीय जनता पार्टीकडे पक्षप्रवेश करतात आहे, कारण भारतीय जनता पार्टी ह्या सामान्य व्यक्तींचे पक्ष आहे। आज सामान्य व्यक्तींचा जो न्याय हक्क लढायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हा एकच पर्याय आहे। त्यामुळे आज सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आहे। गेले कित्येक दिवसापासून कंटिन्यू शेकडो हजारो लोक प्रवेश करतात आहे। आज रोजचा आकडा बघितला तर 100-200 लोक भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतात आहे। त्याने मोठ्या प्रमाणे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये याची झलक दिसेलच आपल्याला। तुम्ही काय सांगाल? आपण देखील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश, काय अपेक्षा आहेत आपल्या? चांगलं या प्रभागामध्ये चांगलं काम व्हावं हाच उद्देश आहे आणि त्या प्रकारे आता या महिन्यामध्ये जवळजवळ राजन आप्पांनी या प्रभागाला किंवा C प्रभाग म्हटलं तर त्याच्यामध्ये 7.5 करोडची कामं नवीन काढली। आता त्याचे सर्व ओपनिंग पण भूमिपूजन पण झालं, त्याचा वर्क ऑर्डर सगळ्या झालेल्या आहेत। लवकरात लवकर ती कामं मिळतील। का वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये जावं? मी 2015 पासून नगरसेवक म्हणून आलो होते। 2015 ते 20 नगरसेवक होतो। पक्षाची काही मी जे काही मांडले होते, प्रश्न मांडले होते, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल आणि ज्या प्रकारे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मी मांडला होता ज्याच्यामध्ये टिपिंग चार्जेसच नव्हते, फ्री टिपिंग चार्जमध्ये तो हे दिला होता। आणि त्यावेळेचे जे गंगाधरन म्हणून अधिकारी होते, कमिशनर जे गंगाधरन होते, आणि त्याला ते पूर्णपणे त्यांनी त्याच्यावर सही होणं म्हणजे वर्क ऑर्डर देणं या स्टेजपर्यंत मी आणून ठेवलं होतं त्याला, आणि तो काही झाला नाही नंतर। आणि तोच प्रोजेक्ट गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये घेतला गेल्या 8 तारखेला, म्हणजे आता याच 8 तारखेला डिसेंबर होत नसल्यामुळे आपण हा पक्षप्रवेश करून विकासाच्या मार्गावर जात आहे। कामं होणं आणि चांगली कामं होणं याच्यामध्ये फरक आहे। कामं होत राहतात पण कामाची क्वालिटी काय
माझा उद्देश तोच होता, कामाची क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. कामाची क्वालिटी कोणी मेंटेन करत नव्हतं त्याच्यामध्ये. आणि हा जो मी सांगितलं तो गडकरी साहेबांनी तो घेतला. आज भारतामधला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट झाला फ्री टिपिंग चार्जेस, आणि तेच प्रोजेक्ट महानगरपालिकेने त्यावेळेला 370 करोडला काढलं. आता नवीन आलेल्या कमिशनरने त्याला रोख दिलेली आहे. ते पूर्णपणे त्याने त्याला जो राठोड म्हणून कोणी आहे त्याचा जो मालक, तर ते टेंडर कॅन्सल करण्याच्या स्टेजवर आणले. काय अपेक्षा असेल भारतीय जनता पार्टी पक्षाकडून? आपण पक्षप्रवेश केला, लोकांची चांगली कामं व्हावीत, चांगल्या क्वालिटीची कामं व्हावी. निश्चित सर, तुम्ही काय सांगाल? आपण परिवहन सभापती देखील राहिलेले आहात आणि त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. नेमका यांच्या कामं होत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सर्व जर भूमिका बघितल्या तर वसईविरा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व जे कार्यकर्ते आहेत हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं पारडं जड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही काय सांगाल? असं आहे साहेब, बघा 2014 आणि 15ला तुम्ही बघितलं असेल ती एक लाट होती. ती लाट आता वसई विरारमध्ये दिसत आहे. ही लाट आहे विकासाची लाट. इथे पक्षप्रवेश होत आहे, लोक येत आहे, ते विकास बघून येत आहे. गेल्या वर्षात 2024ला तुम्ही बघितलं परिवर्तन झालं इकडे. ही परिवर्तनची लाट आहे, ही विकासाची लाट आहे, ही मोदीची लाट आहे, ही देवाभाऊची लाट आहे. एकच आहे की चांगलं परिवर्तन झालं आहे, चांगलं विकासाचं काम होतं आहे आणि अजून चांगला विकास होणार, एवढीच अपेक्षा. निश्चितच आपण जर बघितलं असाल तर विकासाच्या मुद्द्यावरती सर्व जे कार्यकर्ते आहेत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि ही निवडणूक चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू असा विश्वास देखील या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता नेमकं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळतं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.